बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये रस्त्याचे वाद मिटत नाहीत। यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले। रस्त्यावर सरकारी निधी मंजूर होऊन सुद्धा काही शेतकरी संबंधित मंजूर झालेला रस्ता होऊ देत नाहीत। तहसीलदारांचा निकाल झाला असून संबंधित रस्ता हा का पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठीच ग्रामपंचायत समोर गुंडेवाडी येथील शेतकरी, विद्यार्थी, महिला ग्रामपंचायतीला टाळे ठोकून उद्या उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे। आम्ही गुंडेवाडीचे सर्वजण रहिवासी साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आमच्या शेताकडे जाण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याने जात असताना एका इसमाने नरड्याला कुऱ्हाड लावून रस्ता अडवला आमचा, इतर गोष्टीच्या काही मागण्या करून। त्या संबंधित मी तशी सविस्तरपणे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलिसांनी की हा विषय महसुली आहे आणि रस्त्याच्या बाबतीत तुम्ही माननीय तहसीलदाराकडे तक्रार करा। तशा पद्धतीनं वहिवाटीचा रस्ता अडवल्याची आणि धमकी दिल्याची तक्रार मी माननीय तहसीलदारांना दिली। तहसीलदारांनी पूर्ण चौकशी करून तारखा होऊन तसा निकालही दिलेला आहे, तुर्तातूर मनाई आदेश दिलेला आहे। मनाई आदेश दिल्यानंतर रस्ता पुन्हा एकदा अडवला गेला, अडवून परत रस्त्याने येण्याची आम्हाला मनाई केली। त्यानंतर पुन्हा आम्ही तहसीलदारांना तसा अर्ज दिला आणि तलाट्यांना सांगितल्यानंतर तो रस्ता खुला करून दिला। पण दरम्यानच्या काळात त्यांनी पूर्ण JCB मशीनवर रस्ता पूर्ण उकरून टाकलेला आणि माननीय तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन केले आणि तसाही अर्ज माननीय तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा अर्जही आम्ही माननीय तहसीलदारांना दिलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केलेली आहे, पण त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। दरम्यानच्या काळात आमच्या दुसऱ्या बाजूनी माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि ग्रामविकास खात्याने 60 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्या रस्त्याच्या वर्क ऑर्डर देऊन त्याचं कामही सुरू झालेलं आहे। पण काही पाणी होतं, त्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी ते काम बंद होतं। आत्ता सध्या आम्ही वाद नको म्हणून त्या रस्त्याने अजिबात जात नव्हतो आणि माननीय तहसीलदारांच्या म्हणण्याचा विचार करून आम्ही तिकडं त्यांना आमच्या सगळ्या गोष्टीचा धमकी दिली असल्यामुळे आम्ही जात नव्हतो। पण शाळेची मुलं तिकडं पर्याय नसल्यामुळे शाळेची मुलं तिकडे जात होती। पण मागच्या 15 दिवसापून वारंवार लहान मुलांना शिव्या देणे, इकडून येऊ नका, तुम्ही 2 लाख रुपये द्या, मग या तुमच्या बाबाला केस माग घ्यायला द्या, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आलेल्या। आणि काल ह्या सगळ्या गोष्टीचा कहर केला आणि आमच्या मुलांना स्पष्टपणे काठी घेऊन मागं मारायला लागले आणि इकडून तुम्ही यायचं नाही आहे आणि शाळेला ना कुठंच इकडून जायचं नाही आहे, आमचा वैयक्तिक खाजगी रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात इकडे यायचं ना, अशा प्रकारची धमकी दिली। आमची मुलं, आमच्या घरचे नातेवाईक हे सर्वजण ह्या दहशतीखाली आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ग्रामपंचायतला खऱ्या अर्थानं जाब विचारायला ग्रामपंचायतमध्ये आम्ही आलेलो होतो आणि आम्ही माननीय सरपंचांना आणि काही ग्रामपंचायत सदस्यांना याबाबतीत जाब विचारला असता काम चालू आहे अशा प्रकारची आम्हाला माहिती मिळाली। काम चालू केलं। आमचं आज म्हणणं असं आहे की आमच्या घरी झाला रस्ताच नाही तर आमचा तात्काळ आजच्या आज रस्ता जो शासनानं मंजूर केलेला आहे, अधिकृत आहे, तो तात्काळ सुरू करावा। त्या रस्त्यावर सुद्धा याच काही लोकांनी हुस लावून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि त्या केसला सुद्धा स्टे वगैरे कोणत्याही प्रकारचं नाही आहे आणि ती केस निकाली आलेली आहे, शेवटच्या टप्प्यात आहे। तरीही पोलीस प्रोटेक्शन मागितलं असताना पोलीस प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं नाही आहे। त्या केसच्या आधाराचा विचार करून माननीय पोलीस प्रमुख असतील, माननीय तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी यांच्याकडे पण आम्ही तशी तक्रार दिलेली आहे। आम्ही अगदी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय या माध्यमातून, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, की आमचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, अन्यथा येणाऱ्या 2 दिवसात आम्ही ग्रामपंचायतला टाळं ठोकणार आहोत आणि आमरण उपोषणाला बसणार आहोत। गावात गुंडेवाडी गाव खूप चांगलं आणि सज्जन आहे, पण या गावातील काही प्रमुख पंच यांना आमचे हात जोडून विनंती आहे की अन्याय नेमका कुणावर होतो, ह्या अन्यायाला वाचा फोडायची की नाही, प्रशासनाकडे दाद मागायची की नाही, याचा खऱ्या अर्थानं विचार आज गावानं सुद्धा करावा आणि जो आमच्यावर अन्याय होतोय रस्त्याच्या बाबतीत तो तात्काळ दूर करावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। सोबतच ग्रामपंचायतला टाळं ठोकण्यावर रितसर अर्ज करून आता आम्ही लगेच इथून जाऊन पोलीस स्टेशनला तसा अर्ज देत आहोत आणि पोलीस प्रशासनाच्या जी परवानगी आहे ती घेऊन उपोषणाला बसू किंवा ग्रामपंचायतला टाळं ठोकू।